गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींसह विरोधकांकडून निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। हे आरोप आहेत मतचोरीपासून ते जबरदस्तीने मत वगळण्यापर्यंतचे। यासाठी राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदा आणि पीपीटीचा धडाकाच लावलाय। मात्र या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत असंख्य बदल केलेत। गेल्या 6 महिन्यात निवडणूक आयोगाने यामध्ये 30 बदल केले आहेत। काय आहेत हे बदल जाणून घेऊ सविस्तर। निवडणूक आयोगाने केलेल्या या बदलांमध्ये पोस्टल मतपत्रिका पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम मतमोजणी सुरू होईल। जास्त मतपत्रिका असतील तर मतमोजणी टेबलांची संख्या वाढवली जाईल। यापूर्वी मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होत असे तर ईव्हीएम मतमोजणी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास सुरू होत असे। आता असं होणार नाही। पोस्टल मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम उघडू नयेत असं आयोगाने स्पष्ट केलंय। त्याचबरोबर इतरही काही मोठे बदल आयोगाने केले। त्यामध्ये मतदारांना मतदान केंद्रावर त्यांचे मोबाईल फोन आता जमा करण्यासाठी एक प्रणाली लागू करण्यात आली आहे। तसेच गर्दी कमी करून मतदानाला लागणारा वेळ टाळण्यासाठी मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1200 मतदारांना परवानगी देण्यात आली आहे। तर उमेदवारांना त्यांचे टेबल मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर लावावे लागतील। ईव्हीएम वर मतदारांची माहिती वाचण्यास सोपी व्हावी म्हणून उमेदवार आणि त्यांच्या पक्षांची नावं ठळक अक्षरात तर उमेदवारांचे फोटो आता रंगीत असतील। ते पूर्वी काळे आणि पांढरे असायचे। तसेच मतदार माहिती स्लिपवर आता मतदार क्रमांक आणि भाग क्रमांक ठळकपणे दिसणार आहे। तर गेल्या 6 महिन्यात 4 राज्यांमध्ये मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम करण्यात आलंय। तसेच बीएलओला एक ओळखपत्र दिलं गेले ज्यामध्ये त्यांचा फोटो, नाव आणि इतर माहिती असेल। तसेच 808 नोंदणीकृत पण राजकीय मान्यता नसणाऱ्या राजकीय पक्षांना आरयूपीपी यादीमधून काढून टाकण्यात आले। तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएमच्या मेमरी चिप आणि मायक्रो कंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी तांत्रिक तसेच प्रशासकीय मानकांनुसार होणार आहे। तर निकालांबाबतीत सांगायचं झालं तर निकाल फॉर्म 17C आणि ईव्हीएम मधील डेटाशी जुळत नसतील तर व्हीव्हीपॅट तपासले जाणार आहेत। तसेच एसआरआय द्वारे बिहारमधील अवैध नावं काढून टाकली गेली आहेत। नवीन नावं देखील जोडण्यात आली आहेत। तर निवडणूक कायद्यानुसार आयोगाने 28 भागधारकांच्या भूमिका परिभाषित केल्या आहेत। तर निवडणुकीत सहभागी असलेल्या बीएलओ, पर्यवेक्षक आणि मतदान कर्मचाऱ्यांचं वेतन देखील वाढवण्यात आले। तर मतदारांच्या चिंता दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ECI-NET पोर्टल सुरू केले जे 40हून अधिक ॲप्स आणि वेबसाईटला एकाच प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करतं। त्यामुळे मतदारांना माहिती मिळणं सोपं होईल। निकालाच्या दिवशी रिअल टाइम मतदान आता दर 2 तासांनी ECI-NET पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल। तर मतदान केंद्राचं आता थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे ज्यामध्ये मतदानाशी संबंधित सर्व माहिती दर्शवली जाईल। निवडणूक डेटा सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी डिजिटल इंडेक्स कार्ड आणि अहवालांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। तर 2दा उपस्थित असलेले क्रमांक युनिक EPIC द्वारे काढून टाकण्यात येणार आहेत। त्याचबरोबर निवडणूक काळात मृत्युमुखी पडलेल्या मतदारांची माहिती BLO आणि ERO कडे उपलब्ध असेल। पूर्वीपेक्षा कमी वेळेत EPIC जारी केले जातील। मतदारांना 15 दिवसात संदेशाद्वारे याची माहिती दिली जाईल। यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातील 28,000 सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसोबत अंदाजे 5,000 बैठका घेतल्या। यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या 20 बैठका समाविष्ट आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर सल्लागार आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची देखील बैठक घेतली। देशभरात 7,000हून अधिक BLO आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले। माध्यम समन्वयकांसाठी एक विशेष प्रशिक्षण सत्रातून लहान मोठ्या प्रत्येक तपशिलाची माहिती देण्यात आली आहे। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समस्यांना तोंड देण्यासाठी बिहारमधील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले। आयोगाने बायोमेट्रिक्स आणि ई-ऑफिस सारख्या त्यांच्या प्रणाली सोप्या केल्या आहेत। आगामी बिहार, तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे प्रशिक्षण BLOंना देण्यात आले। त्यामुळे निवडणूक आयोगावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यात करण्यात आलेल्या या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।